नमस्कार, मी यामिनी दळवी आणि माझ्यासोबत अभिजित आहे. आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे, खरं तर आपल्या चर्चेचा विषय आहे की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविषयी एक नवीन दावा समोर आलेला आहे. याविषयी आता आपल्याला बोलायचं आहे. अभिजित, खरं तर आतापर्यंत विलिनीकरण होणार की नाही, बैठका झाल्या की नाही याविषयी अनेक चर्चा होत आहेत. काही ठिकाणी आपण म्हणू अफवा सुद्धा आहेत, काही वावड्या उठतायत. मात्र तुझ्याकडे जी माहिती आहे, असं कळतं आहे की ही बैठक झाली होती आणि 14 नेत्यांची बैठक थेट अजित पवारांच्या सोबत झाली होती. काय माहिती आहे त्याच्यामध्ये एक ताजी अपडेट येते की 22 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची पहिल्यांदा शरद पवारांशी चर्चा झाली आणि तिथूनच अजित पवारांना फोन लावण्यात आला. त्या दुसऱ्या दिवशी रात्री म्हणजे 23 डिसेंबरच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद पवार गटाच्या 14 नेत्यांची सुमारे अडीच तास चर्चा झाल्याची समोर आलेल्या आणि त्याच्यामध्ये विलिनीकरणाचा अंतिम प्रस्ताव जवळपास ठरल्याचं माहिती सूत्रांनी दिलेली. साधारण कधीची ही घटना आहे आणि याचे काही पुरावे आमच्याकडे आहेत असं शरद पवार यांची जी राष्ट्रवादी आहे किंवा त्यातले काही नेते आहेत ते सातत्याने म्हणतात. 21 डिसेंबर रोजी नगरपालिकांचा निकाल लागला. त्यानंतर 22 तारखेला सगळे नेते शरद पवार गटाचे एकवटलेले सिल्वर ओकवर आणि त्यावेळी त्यांची पहिलाच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली आणि त्यामध्ये मग काय करायचं, पुढील दिशा कशी असेल असं करून तिथूनच मग अजित पवारांना फोन लावण्यात आला. मग दुसऱ्या दिवशी असं झालं की कुणालाही न कळता ही गुप्त बैठक घ्यायचं ठरलं ते जयंत पाटलांच्या घरी मुंबईतल्या. त्यावेळी रात्री 9:56 किंवा 10 वाजता अजित पवार आले ब्लॅक पॅन्ट आणि नया शर्टमध्ये. इतपत माहिती सूत्रांनी दिलेली आहे की अशा साऱ्या गणवेशात आले आणि जे शरद पवार गटाचे 13 असतील 14 असतील जे नेते होते ते देखील एकटे आले. म्हणजे सुरक्षा रक्षक कुठेही नव्हता किंवा बाकी काही गोष्टी नव्हत्या आणि त्यांच्यामध्ये पहिला एक प्रायमरी चर्चा झाली. त्यामध्ये असे काही नेते होते म्हणजे जितेंद्र आव्हाड असतील, अनिल देशमुख असतील. तर त्यांच्यामध्येही ज्यांना अडचण आहे किंवा भविष्यात येऊ शकते विलिनीकरणामुळे अशा नेत्यांशी अजित पवारांनी 1 to 1 चर्चा केल्याची माहिती आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की अजित पवार यांची राष्ट्रवादी ही सत्तेत आहे, महायुती सोबत आहे. म्हणजे शरद पवार गटामधले किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधले जे नेते महायुतीसाठी किंवा मोकळेपणाने बोलायचं तर भाजपसाठी अडसर ठरू शकतील अशा नेत्यांशी चर्चा केली अजित पवार यांनी. ती देखील चर्चा केली, ती देखील 1 to 1 चर्चा केली आणि प्रत्येकाचा मनातल्या शंका असतील किंवा बाकीच्या गोष्टी अजित पवारांनी दूर केल्याची माहिती आहे आपल्याकडे. बरं. खरं तर ना काय होतंय की प्रत्येकच म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी ही वेगवेगळा दावा करताना दिसते. याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने असं बोललं जात आहे की आमच्याकडे पुरावे आहेत, आम्ही चर्चा केलेली आहे, अजित पवार या सगळ्यासाठी सकारात्मक होते असं सगळं म्हटलं जात आहे. पण मग अजित पवारांनी ही जी काही चर्चा केल्याची माहिती मिळते याविषयी अजित पवारांच्या जे कोणी राष्ट्रवादीतले महत्वाचे नेते आहेत, मग आपण प्रफुल्ल पटेल म्हणू, सुनील तटकरे म्हणू, त्यांना हे माहिती नव्हतं. या आधीचा एक व्हिडिओ देखील आपल्या समोर आलेला होता की एक अजित पवार आणि शरद पवार गटाचे सगळे नेते आणि शरद पवार मध्ये बसलेले तो एक व्हिडिओ होता. त्या वेळी देखील अजित पवार एकटेच होते आणि आता देखील अजित पवार एकटेच होते आणि या नेत्यांनी त्यावेळी काळजी चिंता व्यक्त केलेली अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे की जर ही आपली विलिनीकरणाची चर्चा आहे ती तटकरे किंवा प्रफुल्ल पटेलांना समजल्यानंतर काय होईल, तर अजित पवारांनी त्यावेळी मोठ्या आवाजात म्हणजे दरडावण्याच्या आवाजात म्हटलेले की पक्ष मी चालवतोय आणि मी बघून घेईन त्यांचं, माझे सहकारी माझ्या शब्दाच्या पुढे नाहीत, अशा आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळं अजित पवार हे एकटेच ही विलिनीकरणाची चर्चा पूर्ण करत होते शरद पवार गटाच्या नेत्यांची. अभिजित, मला असं वाटतंय की या बातमीला दुजोरा अनेक कारणांमुळे देता येऊ शकतो सध्या तरी, जर आपण मानलं की ही चर्चा झाली असेल तर. याचं पहिलं कारण म्हणजे पुण्यामधली जी महानगरपालिकेची निवडणूक आपण बघितली आहे, त्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, एकत्र लढल्या आणि आपल्याला माहितीये की त्यांना पराभव पत्करावा लागला. कट्टू आता ज्या वेळेला जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत तेव्हा पुन्हा एकदा ते एकत्र लढताना दिसले. अनेक ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे युती आमची आहे म्हणजे आघाडी आहे असं सांगितलं नाही, तरी सुद्धा एकमेकांच्या समोर त्यांनी उमेदवार देखील दिलेले नव्हते.
आणि आपल्याला हेही माहिती आहे की त्याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी जात असताना अजित पवार यांचं अपघाती निधन झालेलं होतं, जे अर्थातच सगळ्यांसाठी धक्कादायक होतं. त्यामुळे मग या सगळ्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या असतील, बैठका झाल्या असतील, याला कुठेतरी एक दुजोरा दिसतोय. त्याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की झेडपीचे जे इलेक्शन सुरू आहे त्यामध्ये घड्याळ आणि तुतारी बरोबर. असा वाद राहिला नाही. तो बऱ्यापैकी एका चिन्हावर लढण्याचं त्यांनी म्हणजे पुण्यामध्ये तर असं झालं की जिल्हा परिषदच्या सगळे उमेदवार हे घड्याळ चिन्हावर आणि पंचायत समितीचे सगळे उमेदवार हे तुतारी चिन्हावर लढतील. त्यामुळे त्यांच्यात चिन्हाचा वाद नव्हता किंवा म्हणजे एकंदरीत स्थानिक नेत्यांनी असतील, स्थानिक स्तरावर हे विलिनीकरण पूर्णपणे रुजलेलं. फक्त मोठ्या स्तरावर चर्चा म्हणजे जाहीर होणं बाकी होतं असं वाटतंय. अभिजित, ह्या सगळ्या चर्चा होताना आपण बघतो आहोत किंवा बोलल्या जात आहेत त्या चर्चा आपण ऐकतो आहोत, तर कुठल्या बेसिसवरती हे विलिनीकरण ठरलं होतं हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. काय नेमकं ठरलं होतं यामधून? विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार की सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद आणि राज्यात एका शरद पवार गटाच्या एका नेत्याला मंत्रीपद असं ठरलेलं होतं. या व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष कोण असावा याचा अंतिम निर्णय हे शरद पवार घेणार होते. इथपर्यंत ठरलेलं होतं. आणि त्यांची आता शिंदे आहेत, शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे, तिकडे तटकरे आहेत. याच्या व्यतिरिक्त अमोल कोल्हेंचं पण नाव चर्चेत होतं, पण याचा निर्णय हा अंतिम शरद पवार घेणार असं पूर्णपणे ठरलेलं असं सूत्रांनी माहिती दिली. त्या बैठकीमध्ये ठरल्याचं कळतंय. आता अर्थातच आपण या सगळ्या चर्चांवरतीच बोलतो आहोत, ज्या चर्चा सध्या बाहेर राजकारणामध्ये होत आहेत. शरद पवार यांचे नेते काही वेगळे मुद्दे घेऊन पुढे जात आहेत, पुरावे असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे अजित पवार हे आपल्याला वेळोवेळी एकटेच दिसलेले आहेत या सगळ्या चर्चांमध्ये, त्यामुळे त्यांच्या कुठल्याही नेत्यांना याविषयीची काही माहितीच नाहीये. अर्थात या सगळ्याविषयी आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बोलायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचं देखील हेच म्हणणं होतं की हे 13 दिवस संपू देत, हा दुखवटा संपू दे आणि त्याच्यानंतर 9 तारखेच्या नंतर आम्ही सविस्तरपणे काय ते बोलू. रोहित पवारांनी देखील तेच म्हटलं की मी पत्रकार परिषद घेईन आणि सगळे मुद्दे जगासमोर मांडेन. त्यामुळे अर्थातच ह्या खरंच या चर्चा झाल्या होत्या का, याचे काय नेमके पुरावे समोर येणार आहेत हे आपल्याला 8 तारखेला कळणार आहे. मात्र ही एक आताच्या घडीची मोठी बातमी आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा केलेली होती, बैठक झालेली होती, 1 to 1 चर्चा झालेली होती आणि अगदी 2.5 तास ही बैठक झाली असल्याची माहिती मिळते. तर अर्थातच अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तब्बल 14 नेत्यांसोबत ही बैठक घेतलेली होती. अनेक गोष्टी या बैठकीमध्ये ठरल्या होत्या, अनेक प्रस्ताव मांडण्यात आलेले होते, अशी माहिती सध्या तरी आपल्याला समोर येते आहे. आणखी काय घडामोडी घडतील हे येत्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे. तुर्तास या चर्चेमध्ये वेळ दिलास त्यासाठी अभिजित तुझे खूप खूप आभार. आणि या चर्चेमध्ये आज इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.